तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचंही टोकन दर्शन मिळणार आहे। आजपासून टोकन दर्शनाची नोंदणी सुरू झाली आहे, तर उद्यापासून प्रत्यक्ष दर्शनाला सुरुवात होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातून भाविकांना टोकन दर्शनाद्वारे थेट मंदिरात सोडण्यात येणार आहे। ही दर्शन व्यवस्था पूर्णतः मोफत असणार आहे। मंदिर समिती यासाठी सज्ज झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। विठू भक्तांची मागील अनेक वर्षांची मागणी उद्या पूर्णत्वास जात आहे। विठू भक्तांनी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर विठुरायाचं टोकन दर्शन सुरू करावं ही मागणी गेली अनेक वर्षे केली होती। देवाला साकडं घातलं होतं आणि उद्यापासून ही मागणी पूर्णत्वास जात आहे। देवाचं टोकन दर्शन उद्यापासून सुरू होणार आहे। त्याची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर आजपासून सुरू होणार आहे। यासाठी मंदिर समितीने सर्व यंत्रणा सज्ज केली असून उद्या म्हणजे 15 जुलै रोजी 1200 भाविकांना टोकन दर्शन देऊन या टोकन दर्शनाची चाचणी होणार आहे। यामध्ये आलेल्या भाविकांना सगळी सोय या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तिसऱ्या मजल्यावर प्रतीक्षा हॉल तयार केला असून त्या ठिकाणी बैठक व्यवस्था, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, चहा, सूचना प्रणाली, सुरक्षा रक्षक, दिशादर्शक, आपत्कालीन व्यवस्था याची सर्व सोय केलेली आहे मंदिर समितीने। आणि भाविक ज्या वेळेस टोकन दर्शनासाठी या टोकन दर्शन व्यवस्थेच्या रांगेमध्ये येतील त्यावेळेस इथून त्यांना मंदिराजवळच असलेल्या मुख्य दर्शन रांगेमध्ये त्यांचा प्रवेश होईल। भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे आणि ही प्रणाली आहे ही अशीच पुढे सुरू ठेवावी, चाचणी यशस्वी व्हावी असं साकडं आता विठू भक्त देवाला घालताना दिसत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।